मित्रांनो, आज आपला पहिला ब्लॉग आहे. मी निघालो आता ठाणे टू सातारा. फर्स्ट टाइम एवढा लांब गाडी घेऊन चाललेलो आहे. हो, पुढे प्रवास कसा होतोय ते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. घर से निकले हैं सपनों को साथ लेकर, चेहरों पे खुशियां. आता आपण घोडबंदरच्या ट्रॅफिकमुळे आतल्या रोडने चाललेलो आहोत. आनंदनगर, विजय गार्डन आणि हिरानंदानी इस्टेट करत आपण डायरेक्ट मानपाड्याला निघू. चल पड़े हैं हम नए आसमान में. In 500 meters, turn left after Shri Sai Hotel onto Ghodbunder Service Road. वाघबीवरून राईट टर्न मारून आता आपण पुन्हा घोडबंदरला कनेक्ट होत आहोत. सध्या तरी ट्रॅफिक दाखवत नाही. Turn left after Shri Sai Hotel onto Ghodbunder Service Road. ट्रैफिक जाम है. गूगल मैया फंसाया हमको. In 300 meters, turn right to stay on Ghodbunder Service Road. दिल में बसी है बस खुशियों की प्यास है. ये रास्ते अपने लगते हैं. Join with Ghodbunder Road, Golden Quadrilateral, then turn left onto Mahatma Phule Marg. वडवली ते कोलशेत रोड 1 तास लागला आम्हाला यायला. मानपाड्याला काम चालू आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होते खूप. तो रस्ता बंद केला आहे. ते एअरपोर्ट रस्त्यातून ट्रॅफिक सर्विस पुढे सरकली. 1 तास ट्रॅफिक जाम. अजूनही आम्ही ठाण्याच्या बाहेर पडलो नाही. आता आपण कापरवाडीला पोहोचलो आहे. In कापरबावडी 600 जंक्शन. meters, turn left onto सकाळी Lal 7 ला Mahaprasad वडवलीवरून निघालो होतो. कापरवाडी जंक्शनला पोहोचायला 1 तास लागला. घोडबंदर रोडवर मानपाडा येथे गर्डरचं काम सुरू असल्यामुळे वडवली ते कापूरबावडी हा प्रवास आम्हाला आतील रस्त्याने करावा लागला. जो प्रवास साधारण 5 ते 8 मिनिटात व्हायला हवा होता त्यासाठी आम्हाला जवळपास 1 तास लागला. क्षणभर थोडा त्रास झाला, पण मग वाटलं प्रवास म्हटलं की अशा छोट्या गोष्टी येणारच. कापूरबावडी जंक्शन पार करत आता आम्ही पुढे निघालो आहोत. माजिवडा, मीनाताई ठाकरे चौक, ठाणे जेल, कळवा ब्रिज आणि विटावा क्रॉस करत आम्ही आता नवी मुंबईमध्ये प्रवेश केला आहे. नवी मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे मध्ये मध्ये थोडी ट्रॅफिक लागत आहे. सकाळची वेळ असल्यामुळे उन्हाचा अजून फारसा त्रास जाणवत नाहीये. रस्त्यावरची हलकी वर्दळ, सकाळचं शांत वातावरण आणि गाडीत सुरू असलेल्या गप्पा या सगळ्यामुळे प्रवास अजूनच सुंदर वाटतो आहे. पण जसजसा सूर्य वर येईल तसतसा उन्हाचाही पारा वाढत जाणार आहे. म्हणून आता आम्ही सावकाश, आरामात आणि या प्रवासातील प्रत्येक क्षण एन्जॉय करत पुढे निघालो आहोत. नवी मुंबई, पनवेल
आणि खोपोली मार्गे आम्ही आता मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आलो आहोत. नवी मुंबईमध्ये काही भाग वगळता रस्ता बराच मोकळा मिळाला. त्यामुळे पहिलाच इतका लांबचा प्रवास असूनही अजून तरी कोणताही त्रास जाणवत नाहीये. सावकाश 70 ते 80च्या स्पीडने एक लेन पकडून आम्ही पुढे जात आहोत. मनात उत्सुकता आहे, कारण हा फक्त प्रवास नाहीये, तर आमच्या कुटुंबासोबत बनणाऱ्या सुंदर आठवणींचा भाग आहे. आणि बघता बघता आमच्या या प्रवासातील पहिलं टनल समोर आलं. आणि आता हा आला आपल्या प्रवासातील पहिला टोल नाका, खालापूर टोल नाका. या संपूर्ण प्रवासात नेमके किती टोल लागले आणि एकूण किती खर्च झाला हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की डिटेलमध्ये सांगणार आहे. या प्रवासात जास्त उत्सुकता एका गोष्टीची आहे, आणि ती म्हणजे मिसिंग लिंक. 1 मे रोजी या मिसिंग लिंकचे उद्घाटन करण्यात आले आणि आज आपण यावरून प्रवास करणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पाबद्दल खूप ऐकत होतो. मोठे बोगदे, भव्य पूल आणि भन्नाट अनुभव. म्हणून आता आम्हीही त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत. आणि बघता बघता तो क्षण अखेर आला. ज्या मिसिंग लिंकबद्दल इतकं ऐकत होतो, ज्याची इतक्या वेळेपासून आतुरतेने वाट पाहत होतो, त्या मिसिंग लिंक प्रकल्पातील पहिला बोगदा आता आमच्या समोर दिसत आहे. सुमारे 1.75 किलोमीटर लांबीचा हा टनल बाहेरचं कडक ऊन मागे सोडून एकदम थंड आणि शांत वातावरणाचा अनुभव देतो आहे. खरं सांगायचं तर पहिल्यांदाच या रस्त्यावरून जाताना एक वेगळीच एक्साइटमेंट जाणवत आहे. पहिला बोगदा पार केल्यानंतर समोर येतो या प्रकल्पातील सर्वात आकर्षक भाग, तो म्हणजे भव्य केबल स्टेड पूल. खोल दरीवर उभा असलेला हा पूल पाहताना खरंच आश्चर्य वाटतं. या पुलाची लांबी जवळपास 650 मीटर, रुंदी सुमारे 30 मीटर आणि दरीपासून तब्बल 180 ते 190 मीटर उंचीवर हा पूल बांधण्यात आला आहे. पूल ओलांडताना दोन्ही बाजूला दिसणारे डोंगर, खाली खोल दरी आणि समोर पसरलेला सुंदर रस्ता, हा पूर्ण अनुभव सिनेमॅटिक फील देतो आहे. आणि आता सुरू होतो या प्रकल्पातील सर्वात मोठा आणि खास भाग, सुमारे 8.9 किलोमीटर लांबीचा मुख्य बोगदा. हा बोगदा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगद्यांपैकी एक मानला जातो. 8.9 किलोमीटरचा हा सुंदर प्रवास पूर्ण करून आम्ही पुन्हा एक्सप्रेसवेवर पुढे मार्गस्थ झालो आहोत. सुसाट, सुरक्षित आणि इतक्या सुंदर रस्त्यांमुळे अजून तरी कोणताही थकवा जाणवत नाहीये. उलट हा प्रवास जितका पुढे जातो आहे, तितकाच तो मनात कायमचा साठवून राहील असं वाटतं आहे. एक्सप्रेसवेवरून सुसाट प्रवास करत आता आम्ही पुण्यात पोहोचलो आहोत. मध्ये मध्ये थोडी ट्रॅफिक लागत आहे, पण खरं सांगायचं तर अजून तरी ना कंटाळा जाणवतोय ना प्रवासाचा त्रास. कारण पहिल्यांदाच इतक्या लांब फॅमिलीसोबत रोड ट्रिप करत असल्याची एक्साइटमेंट अजूनही तशीच आहे.
पुण्याच्या ट्रॅफिकमधून थोडं पुढे आल्यानंतर आम्ही गाडी थांबून टायरची हवा चेक केली. मध्येच एका टायरमध्ये थोडी हवा कमी असल्याचं जाणवत होतं. लांबचा प्रवास असेल तर अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. हवा भरून थोडं फ्रेश होऊन आम्ही पुन्हा साताऱ्याच्या दिशेने पुढे निघालो आहोत. हेलो, अब हम पहुंच गए थालू थालू. बाहेर आता ऊन चांगलंच वाढलं आहे. रस्त्यावर मध्ये मध्ये हलकी ट्रॅफिकही लागत आहे, पण तरीही आमची गाडी सावकाश पुढे जात आहे. रस्त्यावरचा प्रत्येक नवा भाग, नवीन दृश्य आणि फॅमिलीसोबतचे छोटे छोटे मोमेंट्स हा प्रवास अजूनच खास बनवत आहेत. इथून अशी सरळ इथून. हो, तो ट्रक दिसतो बघ ब्ल्यू वाला. आपण पण तिकडेच जाणार आहे असं राऊंड राऊंड करत. मला भीती वाटते कहीं गिर ना जाए. हे बाय टूट जाए. हे शिवा, चांगलं बोलायचं असं, बॅड बॅड बोलायचं नसतं. किती सांगितलं बाबू तुला? मला भीती वाटले अगर पडले ना. रस्ता बघ ना, चांगला आहे ना रस्ता. रस्ता चांगला आहे ना. मग बरं झालं एवढे लोक जातात. अगर वजनदार गाडी असते ना. पहिल्यांदाच ठाणे ते सातारा असा कारने प्रवास करत असल्यामुळे पुढे घाट लागेल याची मला अजिबात कल्पना नव्हती. अचानक समोर डोंगरांमध्ये वळणावळणाचा घाट दिसला आणि माझ्या तोंडून आपोआप शब्द बाहेर पडले. अरे, हा घाट चढायचा आहे. त्या क्षणी थोडी भीतीही वाटली, कारण अशा घाटावर गाडी चालवण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. पण मग मनात एकच विचार आला, ठरवलंय तर जाऊ, हळूहळू, सावकाश. आणि अशाच शांतपणे डोंगरांच्या कुशीतून आमचा घाटातील सुंदर प्रवास सुरू झाला. घाटातील प्रवास करत असताना वळणावळणाचे रस्ते, एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी, असा हा पूर्ण वेगळाच अनुभव होता. घाट चढताना मध्ये मध्ये काही वाहने बंद पडलेलीही दिसत होती. काही गाड्या बाजूला थांबलेल्या, तर काही जण इंजिन थंड होण्याची वाट पाहत उभे होते. ते सगळं पाहिल्यावर मी अजूनच सावधपणे गाडी चालवायला सुरुवात केली, कारण अशा घाटावर गाडी चालवण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. म्हणून पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त रस्त्यावरच होतं. 30 ते 40च्या स्पीडने सावकाश, हळूहळू आमची गाडी घाट चढत पुढे जात होती. समोर अचानक येणारी वळणं, चढ आणि मध्ये मध्ये येणारी मोठी वाहनं, यामुळे जरा जास्तच काळजी घ्यावी लागत होती. खरं सांगायचं तर त्या क्षणी घाटाचं सौंदर्य अनुभवण्यापेक्षा गाडी व्यवस्थित आणि सुरक्षित चालवणं हेच जास्त महत्त्वाचं वाटत होतं. पण तरीही डोंगरांमधून वाहणारा वारा आणि त्या शांत वातावरणातला प्रवास मनात एक वेगळीच आठवण तयार करत होता. हळूहळू भीती कमी होत गेली, आत्मविश्वास वाढत गेला, कारण प्रत्येक नवीन प्रवास आपल्याला काही ना काही नवीन शिकवूनच जातो, नाही का? घाटाचा प्रवास पूर्ण करून आता आम्ही हळूहळू साताऱ्याच्या जवळ पोचलो आहोत. इथून पुढे डावीकडे वळून देगाव फाट्यावरून सरळ जायचं आहे. पण नवीन जागा, अनोळखी रस्ते आणि त्यात गुगल मॅपसुद्धा नीट रस्ता दाखवत नव्हतं. म्हणून आम्ही गाडी सावकाश पुढे घेत मध्ये मध्ये स्थानिक लोकांना विचारत पुढे जात होतो, कारण आता आमचं पूर्ण लक्ष फक्त एकाच गोष्टीवर होतं, आणि ती म्हणजे सुरक्षितपणे आपल्या गावापर्यंत पोहोचणं. म्हणूनच आम्ही हा व्लॉग इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
आता या पूर्ण प्रवासाबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर या रोड ट्रिपमध्ये आम्हाला एकूण 4 टोल लागले आणि त्यासाठी जवळपास 530 रुपये टोल पे करावा लागला. पण खरं सांगायचं तर या प्रवासात मिळालेला अनुभव, फॅमिलीसोबत घालवलेले मोमेंट्स आणि पहिल्या रोड ट्रिपच्या आठवणी या सगळ्यापुढे हा खर्च काहीच वाटत नाही. तर मित्रांनो, आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तसंच तुमच्याकडे काही सूचना असतील किंवा अशा प्रवासासाठी काही टिप्स असतील तर त्यासुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. या प्रवासाचा पुढचा भाग देखील लवकरच घेऊन येणार आहे, तोही नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.